नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे जयसन प्लस प्रोग्राममध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये ग्रामसेवक या वेबसाईटमध्ये आपण विवाह प्रमाणपत्र म्हणजे वेडिंग सर्टिफिकेट हे कसं एडिट करावं किंवा कसं डिलीट करावं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण मागच्या व्हिडिओमध्ये वेडिंग सर्टिफिकेट हे कसं बनवावं ते बघितलं। तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही ग्रामसेवक या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला ग्रामसेवक या वेबसाईटबद्दलचे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही इथून क्लिअर करू शकता। तर काय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वेडिंग सर्टिफिकेट हे कसं एडिट करावं किंवा कसं डिलीट करावं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्याकरता सिंपली ग्रामसेवक ही वेबसाईट आपण क्रोमवर ओपन करून घ्यावी। क्रोमवर ओपन केल्यानंतर आपल्या समोर हे असं पेज ओपन होते। हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला खालून 2 नंबरला प्रमाणपत्र म्हणून दिसेल। या प्रमाणपत्रावर क्लिक करावे। प्रमाणपत्रावर क्लिक केल्यानंतर आपल्याला 4 नंबरला विवाह दाखला दिसेल। या विवाह दाखल्यावर क्लिक करावा। विवाह दाखल्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला वरती लिहून येत असेल की विवाह प्रमाणपत्र यादी। तर विवाह प्रमाणपत्र यादी आल्यानंतर आपल्याला ते पण विवाह प्रमाणपत्र म्हणजे वेडिंग सर्टिफिकेट बनवले होते ते सर्व आपल्या समोर इथं ओपन होता। एक महत्त्वाची बाब अशी की जेव्हा पण तुम्हाला प्रमाणपत्र एडिट करायचं असेल तेव्हा फायरफॉक्स या ब्राउझरचा उपयोग करावा, जेणेकरून तुमच्या तारखेमध्ये काही बदल होणार नाही, म्हणजे तुमची तारखेत काही प्रॉब्लेम येणार नाही। तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून फायरफॉक्स या ब्राउझरचा उपयोग करावा, तिथं तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। हे ओपन झाल्यानंतर आपल्याला त्याचा पण विवाह प्रमाणपत्र म्हणजे वेडिंग सर्टिफिकेट हे एडिट करायचं आहे। तर त्याच्याकरता आपल्याला सिंपली 5व्या नंबरचा बॉक्स दिसायची। या 5व्या नंबरच्या बॉक्समध्ये पहिल्या नंबरला आपल्याला एडिट दिसायची, सेकंड नंबरला डिलीट दिसायची। तर सर्वप्रथम आपण एडिट कसं करावं ते बघूया। आपल्याला एडिट करण्याकरता या एडिटवर क्लिक करावं। एडिटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वरती पतीचे नाव म्हणजे पतीच्या नावामध्ये काही आपल्याला चेंजेस करायचे ते चेंजेस करू शकतो, किंवा आधार कार्ड नंबरमध्ये चेंजेस करायचे ते करू शकतो, किंवा आपल्याला इथे दिसणाऱ्या प्रत्येक बॉक्समध्ये आपण इथून चेंजेस करू शकतो। हे एवढं सोपं आहे गाइस, एका क्लिकमध्ये तुम्ही इथून चेंजेस करू शकता, याच्यात काहीही प्रॉब्लेम येणार नाही। तर गाइस तुम्ही सगळे चेंजेस केल्यानंतर सिंपली सर्वात खाली यावे। सर्वात खाली आल्यानंतर आपल्याला इथं जोडा म्हणून दिसेल, या जोडावर क्लिक करावे। जोडावर क्लिक केल्यानंतर आपण जे पण चेंजेस केले होते ते सक्सेसफुली अपडेटेड होऊन जातात। तर गाइस आपण ते आपला हा नमुना म्हणजे आपल्याला विवाह प्रमाणपत्र हे चेंज करायचं होतं ते आपण सक्सेसफुली एडिट केलेलं आहे। तर ते केल्यानंतर आपल्याला विवाह प्रमाणपत्र कोणाचं डिलीट करायचं असेल तर डिलीट कसं करावं त्यावर आपण बघूया। डिलीट करण्याकरता सिंपली परत प्रमाणपत्रावर क्लिक करा। प्रमाणपत्र क्लिक केल्यानंतर विवाह दाखल्यावर क्लिक करा। विवाह दाखल्यावर क्लिक केल्यानंतर परत आपल्याला असं पेज हे ओपन होते। हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला त्याचा पण दाखला, त्याचा विवाह प्रमाणपत्र हे डिलीट करायचं किंवा वेडिंग सर्टिफिकेट हे डिलीट करायचं तर त्याच्याकरता 5व्या नंबरच्या बॉक्सवर यावे। 5व्या नंबरच्या बॉक्सवर आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम एडिट दिसत असेल, त्याच्या बाजूला डिलीट दिसत, या डिलीटवर क्लिक करा। डिलीटवर क्लिक केल्यानंतर आपला हा विवाह प्रमाणपत्र सक्सेसफुली डिलीटेड होऊन जातो। तर काय अशा पद्धतीने तुम्ही वेडिंग सर्टिफिकेट किंवा विवाह प्रमाणपत्र हे एडिट करू शकता आणि डिलीट करू शकता एका सिंपल क्लिकमध्ये। सिंपली एडिट करायसाठी किंवा डिलीट करायसाठी तुम्हाला फक्त 5 मिनिटाच्या आत तुम्ही एडिट आणि डिलीट हा करू शकता। ते काय जयसन सर्फरन्सची ग्रामसेवक वेबसाईट आपल्याला हीच फायदे देतात, म्हणजे आपण कमीत कमी टायमामध्ये आपले हे काम करू शकतो। तर गाइस तुम्हाला ही वेबसाईट परचेस करायची तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट परचेस करू शकता। तर गाइस आजच्या व्हिडिओसाठी बस एवढं, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।